शिवद्रोही प्रशांत कोरटकर यानं शिवछत्रपती आणि शंभूराजे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करत इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी सावंत यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल महिनाभर कोरटकर पसार होता। कोल्हापूर पोलिसांनी 25 मार्च रोजी कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सुरुवातीला त्याला पोलीस कोठडी तर त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। सध्या कोरटकर न्यायालयीन कोठडीत आहे। दरम्यान कोरटकर यांच्या वतीनं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी जिल्हा सत्र न्यायालयात कोरटकर याला जामीन मिळावा यासाठी काल गुरुवारी अर्ज दाखल केला होता। आज या जामीन अर्जाची नोंदणी झाली असून सोमवारी 7 एप्रिल रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्या समोर सुनावणी होणार आहे। सोमवारच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षाचे वकील इंद्रजित सावंत यांचे वकील आणि पोलिसांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाकडून कोरटकरच्या जामीन अर्जावर निर्णय होणार आहे।